इचलकरंजी ते जयसिंगपूरला जोडणारा हा रोड 2 ते 3 किलोमीटरच्या अंतराने खड्डेच खड्डे भरलेले आहेत. जवळजवळ 100 ते 150 खड्डे हे या रोडला आहेत. दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करून सरकार काय करत आहे की हा रस्ता बनवत आहे. परंतु आता जर परिस्थिती बघितली तर ट्रॅफिक एवढं जाम होतं आहे, वाहतूक कोंडी एवढी निर्माण होत्या की काय सांगू नका. तर हा व्हिडिओ की मिळाला जुना, तर तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. त्याच ठिकाणी आता बघितलं तर खड्डेच खड्डे आहेत. रस्त्यांची अवस्था जर बघितली की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे. आपण जर बघितलं इचलकरंजी सांगलीला जोडणारा कोल्हापूर जोडणाऱ्या या रस्त्यांची अवस्था अक्षरशः चाळण झाली आहे. जीव मुठीत घेऊन वाहनधारक आपला गाड्या घेऊन जात आहेत. याच ठिकाणी जवळजवळ अपघात होऊन काही नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे. गेल्या वर्षी हा रस्ता बांधकाम खात्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून केला होता, पण दरवर्षी याच ठिकाणी खड्डे पडतात. त्यामुळं एकदाच का खर्च रस्ते चांगले करत नाही असा सवाल सध्या वाहनधारकाकडे. आपण जर बघितलं जीव मुठीत धरून वाहनधारक त्यातनं आपले वाट काढत जात असतात, पण दरवर्षी प्रशासन या रस्त्यांवर हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा खड्डे काही चांगले होत नाहीत. पण रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे मात्र समजू आजपर्यंत शकलेले नाही. आपण जर बघितलं तर या रस्त्याची अवस्था बघितलं तर अर्धा फूट खड्डा आहे. आता एक मावशी चालत वाट काढत चाललं. हा मेन रस्ता आहे शहराला जोडणारा, पण रस्त्यात खड्डे असल्यामुळे वाहनधारक असू दे, पदचारी चालू असू देत, त्यांना कुठेतरी मार्ग काढत असताना अक्षरशः जीवाची कसरत करावी लागत आहे. आपण जर एका बाजूला जर बघितलं तर ह्या चौकामध्ये या रस्त्याची चाळण भयानक मोठ्या प्रमाणात झालेली आहे. एका बाजूला जर बघितलं तर सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, इचलकरंजी असू दे, पूर्ण हायवे असू देत, जे छोटे मोठे रस्ते असू देत, ते सगळे रस्ते पूर्ण रस्त्याची चाळण झालेले. हे रस्ते चांगल्या दर्जाचे बांधावेत आणि वाहनधारकांची सुटका खड्ड्यातून करावी अशी मागणी सध्या वाहनधारकातून होईल.